थायरॉइडची गोळी नेमकी कशी वर्क करते एकतर, आणि बऱ्याच लोकांचं असतं की आता ती गोळी सुरू झाली आहे, मग ती किती दिवस घ्यायची. आपण मध्यंतरी बोलताना बोलतो की हा इरिव्हर्सिबल पण आहे, पण तो काय टाइम स्पॅन असू शकतो इरिव्हर्सल, आणि त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स पण घेतल्या पाहिजेत. आपण हायपोथायरॉइडिझममध्ये जी ट्रीटमेंट देतो ती आहे की आपण थायरॉक्सिन याची गोळी देतो. त्याचे वेगवेगळे डोसेस असतात, म्हणजे 12.5 पासून ते हायेस्ट डोस कितीही असू शकतो त्यामध्ये. पण जनरली 12.5 ते 150 याच्यामधला कोणता तरी डोस लागतो. ही गोळी जी आहे ती बेसिकली आपण आधी जे बोललो आहोत की T4 हॉर्मोन जो थायरॉइड ग्रंथीतून बनतो, तो हॉर्मोनच आहे ही गोळी म्हणजे. डायरेक्टली. तर आपण ट्रीटमेंट जी आहे ती बेसिकली हॉर्मोन रिप्लेसमेंट आहे. त्याच्यामुळे खूप लोकांची भीती अशी असते की गोळी सुरू केली आहे तर लिव्हरवर काय परिणाम होणार, किडनीवर काय होणार. तर आपण शरीरात जो हॉर्मोन असला पाहिजे होता, पण त्या प्रमाणात नाही आहे, अशाच हॉर्मोनला आपण रिप्लेस करतोय. त्याच्यामुळे त्याच्याने काही वर्षानुवर्षे जरी गोळी घेतली तरी त्याच्याने लिव्हरवर, किडनीवर काही तसा दुष्परिणाम होणार नाही. दुसरी गोष्ट आहे की गोळी कायमची चालू राहील का? कारण खूप लोकांचं कसं होतं की गोळी घेऊन बरं वाटतं, रिपोर्टही नॉर्मल यायला लागतात, पण मग त्यांना अचानक आता गोळी बंद करायची किंवा डोस कमी करता येईल का? करेक्ट. आणि थायरॉईडचा आजार आपण आधी जसं बोललो हा ऑटोइम्यून आहे. ऑटोइम्यून म्हणजे काय, की थायरॉईड ग्रंथीचं काम एकदा कमी झालं तर शक्यतो ते पुन्हा रिकव्हर होत नाही. काही लोकांमध्ये होतं, पण मोस्टली होत नाही. त्यामुळे औषध घेऊन थायरॉईड नॉर्मल राहू शकतं. जे काही त्रास औषध सुरू करण्याच्या आधी चालू होते, ते त्रास पण बंद होतात, पण शक्यतो गोळी बंद होत नाही.